नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज अप। अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, रांगोळीने आय लव्ह मोहम्मद काढल्या प्रकरणावरून धार्मिक तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज। नेमका काय प्रकार? न्यूज अप अहिल्यानगर शहरात माळीवाडा बारातोटी कारंजा येथे रस्त्यावर रांगोळीने काढलेल्या आय लव्ह मोहम्मद नावाने मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केली। या कारणावरून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकाराने संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने एकत्र येत तीव्र निषेध नोंदवत रास्ता रोको आंदोलन छेडले। दरम्यान आंदोलकांनी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग ठप्प केल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला आवाहन केले। नंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। या कारवाईनंतर जमाव पांगला असून शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। तसेच रांगोळीने आय लव्ह मोहम्मद नाव काढल्यामुळे आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर या दोन संशयितांवर शेख अल्तमश सलीम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नागरिकांना आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी रांगोळी काढलेली होती, त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं। त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं। त्यांना तिथून निघून जाण्याचा आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की आपण वरती विश्वास ठेवू नये। अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे। आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे।